नमस्कार, मी आशाची शिदोरीतून बोलते. आशा, संक्रांत जवळ आली की नाही, तर आता आपण तिळगुळाची बर्फी बनवणार आहोत. त्यासाठी साहित्य बघा, 2 वाटी तीळ घेतलेत सफेद असे, निवडून ठेवलेत पिशवीत. नंतर 1 मोठी वाटी शेंगदाणे, ते आपण भाजून त्याची सालं काढून त्याचं दळण करून घ्यायचं, म्हणजे मिक्सरला बारीक करून. नंतर अर्धा किलो तीळ आहेत, तर त्याला अर्धाच किलो गूळ घ्यायचा. आम्ही केशरी गूळ पण घेतला आहे, दुसरा पण आहे माझ्याकडे, कोणताही एक घ्या, पण चिकीचा नका घेऊ. नंतर वर डेकोरेशनसाठी, गार्निशिंगसाठी मी या बिया घेतल्या आहेत, आणि बदाम, काजू, अक्रोड ह्याची भरड. आता आपण हा गूळ जो आहे तो एका पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं, त्यामध्ये किंवा कढईमध्ये, आणि हा गूळ एका भांड्यात ठेवायचा स्टँडवर आणि वितळवून घ्यायचा. काही करायचं नाही त्याला, पाक वगैरे असं काहीच नाही. ठीक आहे, तर आपण आता गूळ वितळायला लावूया. एका बाजूला शेंगदाणे भाजून घ्या. गूळ ना असा वितळवून घ्यायचा. एका कढईमध्ये किंवा कशात पाणी ठेवा, स्टँड ठेवा, त्याच्यावर असं स्टँड ठेवा, किंवा हे असं रिंग ठेवा. एका पातेलीमध्ये पाणी टाका आणि ह्याच्यामध्ये गूळ टाकून तो फक्त वितळवून घ्यायचा. पाक वगैरे काही करायचं नाही, फक्त गुळाचं पाणी करून घ्यायचं. ठीक आहे सगळ्यांना. आता मी एका गॅसवर मी शेंगदाणे भाजून घेते, आणि मग सालं काढायला लागतात ना त्याची, म्हणून. चला, तर हे बघा कसं पाण्यामध्ये. आता ह्या वरच्या पातेलीमध्ये गूळ टाकायचा वितळण्यासाठी. मैत्रिणींनो, आत्ता आपण एक कढई तापायला ठेवली, त्यामध्ये शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे, क्रिस्पी, सालं काढून घ्यायची. गूळ पण आपण इकडे वितळायला लावलं आहे ना, बघ. अजून तो वितळला नाही आहे, तोपर्यंत हे भाजून घेते. आपले शेंगदाणे भाजून झालेत बघा. आता आपण बारीक गॅसवर, लो फ्लेमवर तीळ भाजून घेऊ. आता आपण कमी फ्लेम, एकदम लो फ्लेमवर तीळ भाजून घेऊया. आपले अर्धा किलो तीळ आहे, अर्धे अर्धे आपण भाजायचे. मैत्रिणींनो, तर आपण आता आपलं हे गुळाचं जे
गुळाचं पाणी आहे की नाही, बिना पाकाचा गूळ, तो आपण थोडासा तुपावर परतून घेऊया. असं आपण हा गूळ परतायला लावलाय थोडासा, किंचित. आपल्याला लगेचच त्यामध्ये आपलं सारण टाकायचं आहे. आपला हा गूळ आपण आता तुपावर परतायला टाकलाय बघा. आता त्यामध्ये कडक वगैरे काहीच करायचं नाहीये ना, त्यामुळे त्यामध्ये आता मावेल तेवढा आपल्याला हे सारण टाकायचं. काहीच करायचं नाही असं केलं बघा. आता आपण गॅस बंद करूया. हे कुठले आपण बारीक केलेले तीळ आहेत. तीळ आहे ते, आता शेंगदाणे भाजून आपण ते केलेले. हे आपण आधी मिक्स करून घेऊया. त्याच्यात मावेल तेवढं आपल्याला सगळंच टाकायचं आहे, असं काही नाही कमी. नंतर हे बदाम काजू त्याची पेस्ट, भरड, तूप लावून घेऊया. अगोदरच करायचं मी विसरले. आणि त्याच्यावरच हे मिश्रण, तूप जरा घट्ट आहे ते थोडंसं हे करून घेते. त्याच्यामध्येच ना सगळ्यांना आपण आता तीळ स्प्रेड करायचे. असे तीळ पसरवायचे. मग वडीच्या एका बाजूला पण तीळ येतात, दुसऱ्या बाजूला पण येतात. आणि हे आपल्या भोपळ्याच्या बिया पण टाकायच्या, रंगाला चांगल्या वाटतात थोड्याशा. आता हे आपण ताटात ओतायचं मिश्रण आणि थापायचं.
सख्यानो, असं वरून पण आपण खाली बॉटमला पण तीळ टाकलेले आहेत, कारण आपण आतमध्ये क्रश केलेले तीळ टाकलेत ना, म्हणून हे वरती असे अख्खे तीळ आणि हे आपले बिया टाकायच्या, खूप छान वाटतात. आता एक 2-4 मिनिटांनी किंवा 5 मिनिटांनी हे कापून घेऊया. थंड झाल्यावर कापायला जमत नाही, तुटतात. थोड्याशा थंड झाल्या की कापायच्या. मैत्रिणींनो, तर ह्या आता आपल्या अशा तिळाची बर्फी तयार आहे बघा. छान झाल्यात, खुटखुटीत अशा. 2 प्रकारचे मी कापल्यात, एक अशा वेगळ्या टाईपच्या आणि एक वेगळ्या. बघा कशी वाटली सख्यानो. तर बघा, आपण ह्या वड्या आता अशा कापलेल्या आहेत बघा. छान येतात ना, सुंदर येतात बघा वड्या. थोड्याशा जाडसरच धरायच्या. बघा अशा ह्या वड्या आपल्या कापून होतात थोड्याशा, आणि इतक्या खुसखुशीत असतात, म्हणजे चिवट वगैरे नाही किंवा अशा. एकावर एक अशा ठेवते मी, दाखवते तुम्हाला. एकदम छान येतात, हो की नाही, बर्फीसारख्या. म्हणजे तिळाची बर्फीच आहे ही. बघा, ह्या पण मी तुम्हाला सर्व करून दाखवते. 2 प्रकारच्या कापल्या ना मी डिझाईनमध्ये. बघा सगळ्यांना, तर ह्या अशा आपल्या संक्रांतीची ही आपली तिळाची बर्फी, तिळ आणि गुळाची बर्फी तयार आहे. बघा एकदम चांगल्या खुसखुशीत, ओठाने तोडाव्यात अशा आहेत त्या. अजिबात कडक वगैरे नाही, चिवट नाही, आणि खूप टेस्टी आहेत. बघा, ठीक आहे सगळ्यांना.